नमस्कार, मी छाया बुरकुल। आज मी पालकचे पराठे बनवते। याच्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे वाटून घेतले आणि आता ते पीठ मळून घेतलं। थोडं ज्वारीचं, थोडं बाजरीचं, तांदळाचं आणि गव्हाचं पीठ मिक्स केलंय। सगळे पीठ मिक्स केले म्हणजे छान लागतं पराठे। आणि पालक हे करून थोडा शिजून घेतला आणि पिठात मळून घेतला सगळे एकत्र करून। आणि आता त्याचे मी असे पराठे बनवते। हे बघा, असे छान पराठे होतात, चवीला पण छान लागतात आणि ते दह्याबरोबर नाही तर मग शेजवान चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। पालकचे पराठे आणि मसाले भात, याच्याबरोबर थोडा मसाले भात बनवलाय, वाटाणा बटाटा टाकून वगैरे असा हा मसाले भात केलाय। तर मी तुम्हाला इथे दाखवते पालकचे पराठे कसे पातळ थापून घ्यायचे। मी कांदा वगैरे टाकलेला आहे आणि तुपात भाजते। असे छान पातळ थापून घ्यायचे आणि हे करायचं, एकदम असे पातळ थापले ना तर खायला पण छान लागतात, दह्याबरोबर खायचे। आता तुम्हाला इथे मी एक टिप सांगते, असे थापून झाले का असे होल पाडायचे म्हणजे चांगलं भाजलं जातं ते आणि खायला पण छान लागतं। म्हणजे वाफ त्याच्यातून बारीक पटकन भाजतात पण ते। हे बघा, थोडं तूप टाकलं का लगेच निघतं। होलमध्ये तूप टाकायचं थोडं थोडं, म्हणजे पटकन भाजले जातात आणि खायला पण छान लागतात। असं थोडं थोडं तूप टाकायचं वरून। भाजून घेतलं दोन्ही साईडने आणि आता हे दुसरं टाकते बघा। असं कपड्याखाली हात घालायचा आणि असं टाकायचं। वाफेने व्यवस्थित होतं ते। त्यांचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर थोडं पाणी टाकून आणि असे थापायचे ते बघा, असे पटपट थापून होतात। ते गरम गरम पराठे तयार आहे। आता आम्ही या जेवायला सगळे। असे तुम्ही आता दह्याबरोबर खाऊ शकतात। आम्ही आता जेवायला बसतोय, तुम्ही पण जेवायला या। कशी वाटली रेसिपी हे आम्हाला याच्यामध्ये कमेंट मध्ये कळवा। धन्यवाद।